हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आधीचा एक पार्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं होतं. तिथून पुढचं हे रुटीन रात्री झोपेपर्यंत आहे. खूप छान असणार आहे हा ब्लॉग, पूर्ण बघा. एक पैठणी पण मला मिळालेली आहे, सोबतच छोटे मोठे जे आनंद आहेत मला ते मिळालेले आहेत, ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. 2 नवीन पाहुणे आलेले आहेत, ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत आपल्या घरी. आणि मेन म्हणजे सांगेन की एकीचं माहेर आहे आणि एकीच्या बहिणीचं घर म्हणा, मी त्यांची पुन्हा ओळख करून देईन. तर समोर जी दिसत आहे चष्मा घातलेली, जिच्या अंगामध्ये स्वेटर आहे, हायटेड आहे, ते आपल्याला दिवाळीमध्ये ना भाऊबीजेचा जो आपला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पूनम म्हणून होती बघा. मी तुम्हाला म्हटलेले की पोलीस वाईफ आहे, सोबतच दादा पण आलेले आहेत जे मुंबई पोलीस आहेत. ते मला बहीण मानतात आणि पूनमला तुमचे दादा, मुंबईच्या आईच्या नंतर जो काय बहिणीचा मान असेल तो पूनमचा आहे. पूनम येणार होती आधी, ही बघू शकता समोर आहे. हाईटनुसारच लक्षात आलं असेल की तुम्हाला पोलीस वाईफ आहे. दादा पण, मुलं पण सगळेच आलेले आहेत. जे मी तुम्हाला म्हणलेलं होतं की ज्या साड्या मी 2 ठेवलेल्या आहेत कोणासाठी काहीतरी यांच्यासाठी होत्या, आणि जे परवाचे ड्रेस घेतले बऱ्याच जणांनी अंदाज लावले तर तिच्या मुलांसाठी. भाचा म्हणा, आता दोन्हीकडनं पण नातं लागतं त्यामुळे. तर तिनं काय केलेलं की येईपर्यंत ना पूजा वगैरे मांडलेली होती, सगळी तयारी केलेली होती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुळशीची पानं चावी तसंच गेलं. अशी तू चाल अशी सगळ्यात लंबी टू स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. कबड्डी खेळायचं, क्रिकेट खेळायचं. इकडं बघा की रे. चेंडू नाही दिला बरं का? चेंडू माझा कुठं टाकू? फोटो काढले, व्हिडिओ काढले, दोन्ही पण चालू आहे. ही दोघी बोलू नका तुम्ही. फॅमिली फोटो काढत होतो, जे होती जेवढी अवेलेबल तेवढ्यात फोटो काढला. बरोबर तुम्हाला दिसत असेल आजोबांच्या कडेला नवीन ताईंसाठी सांगत आहे की माझे बाबा आहेत ते लेट आले, कारण का तर घरी कुणी नाही आहे, जनावरं आहेत, धाराची वगैरे धारं काढावे लागतात. आई पुढं आली ती म्हणून ते थोडंसं थांबले. दुसऱ्या कोणाला तर 2 दिवस ॲडजस्ट केलं. काय होतंय जरा तुला, त्यांना पण सवय लागू दे तुला गाऊन मध्ये बघायची. दरवेळी फक्त हे ते. अगं पूनम मावशी राहू दे, जरा सवय लागू दे सगळ्यांना. आता ह्या कोण आहेत, स्वेटरमध्ये दिसत आहे तर ती मुंबई पोलीस. प्लस एक सांगते की मी तिला बहीण मानते, ती मला बहीण मानते. आता तिची ओळख पहिल्यांदा मी करून देते ना, ती तिथं कधी दिसली ना, इथं संगीताताई तिला म्हणते मी. सोबतच मुंबई पोलीस
आणि तिचा संघर्ष जो काय आहे तो खूप मोठा आहे. लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर पोलीस भरती आणि मग त्याच्यानंतर तिचं पुढचं ते जॉब नोकरी. कधीतरी वेळ मिळाला तर सांगेन तुम्हाला की तिनं खूप खूप मेहनतीतून जो काय म्हणतात ना मुंबई पोलीस होणं सोपं नाही. आणि तिची ओळख करते ती कोण आहे तर आई आणि आपले मुंबईचे जे दादा आहेत त्यांची पुतणी आहे. म्हणजे तेही नातं तुमच्या लक्षात आलं असेल. हा मुलगा आहे. अजून कोण राहिलं बसायचं मामीच्या बिचारीची जीवाची हाल. इकडे जा तिकडे जा. ती पोर एक तर ती पोर घेऊन ती थोडस सोडत नाही लगेच. दुपारी तुम्ही चहा करायला सांगितलं तिला चहाच करून दिला नाही. लय वेळ यश आपल्याला कडक पाहिजे होतं. काय म्हणजे आम्ही त्याचं खाऊ पाहिजे जास्त कडक होतं. आता हे काय शेरू चल बाहेर ये अजून देऊ ये. आता जसं घरातून निघालं ना बाबा एवढे कोणाची माहिती का हे याचे शेरू ए चल शेरू चल. चपाती बाहेर आहे हे घे याला बाहेर. कोणाचं काय याचं काय वेगळंच असतं शेरूचं. शेरू जसा पूर्वी कसा ना सगळं घर तुडत वरती येत होता जात होता ना अगदी टॉपपर्यंत हा अजूनही जातो. अजूनही त्याला ती सवय आहे. आता घर पूर्ण झालं. आता जस्ट सांगते मी एडिटिंग करत आहे तर हा ना दिवसातनं कितीतरी एऱ्या फेऱ्या घालत असतो वरनं. फक्त भीतो म्हणलं तर तुमच्या दादाला. नाही करतोय चांगलं पण ते बघ ना त्याला काहीच वाटत नाहीये. मी अंगावर चढला पूर्ण अगं बाई बाई. अरे तो गाव धुंडून येतो पण त्याला सगळ्याचं प्रेम भेटतंय ना मेन म्हणजे. हो आज त्याला कमेंट किती छान आले. हे घातलं का घेऊ नको. अरे थांब रे बाळा मी सगळ्यांना एकदा टाकून देतो. आपण तिकडे जाऊन सिना करूया तिकडे. नका पिल्या मग उद्यापासून इथंच राहायचं आता. मग सगळं म्हणा आता पप्पा म्हणाले तिकडं कशाला जायचं आता इथंच राहायचं आता. कांदा आवडतो का घ्यायला कोणाला घ्यायची म्हणजे तू म्हणून माझ्याजवळ बसली काय. सर्वांची जेवणं खाणं झाली. झोपणारी जी होती ती झोपून गेली. आम्ही उरलेलो होतो तर आम्ही बसलेलो होतो पॅकिंग करायला. पॅकिंग काय करत होतो तर प्रत्येकाच्या बॅगमध्ये म्हणजे प्रत्येकाची एक पिशवी त्याच्यामध्ये ज्याचा त्याचा आहेर. कारण तुम्हाला मी सांगितलेलं की मी फक्त साड्या खरेदी केलेल्या होत्या. काही लहान मुलांचे कपडे वगैरे बाकीचं बरीचशी जी खरेदी होती ती त्यांना त्यांच्या पसंतीने घ्यायला लावलेली. मग आता त्यांच्याकडून ते सगळं आलेलं होतं. ते सगळं घेऊन मग जी काय मी साड्या वगैरे घेतलेल्या जे काय होतं त्याच्यामध्ये आम्ही पॅकिंग करणार होतो. मामा शर्ट घातले घेते सारखं इकडं. ड्रेस बघा मी चुकी आता तुझं काही लक्ष नाही फक्त काही नाही का ते व्हिडिओ बघतात. ए आता बोला की खाली गेली काय ग मावशी.
हे वातावरण बघून कुणाकुणाला छान वाटलं आजचा व्हिडिओ. आजचाच नव्हे तर 4 दिवस पण तुम्हाला छान वाटले असणार. सोबतच आजचा पहिला मार्गशीर्षातला गुरुवार, पहिली पूजा झाली. एवढ्या सगळेजण होते आरतीला, सगळ्या घर भरून आरती फिरवली. खूप पॉझिटिव्ह वातावरण. गृहप्रवेश जो झाला तो स्वामींना घेऊन झाला. स्वामींचं येणं, मग मी म्हणते ना की अजून एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये बघा. मी जे निमंत्रण दिलेली होती ना देवाला त्याची प्रचिती आलेली आहे मला. काढली सोनताई तुझ्या घालती ना त्यातल्या आईकडे म्हटलं पैठणी आली तिच्या भावाकडून. हा कल नाही का पैठणी नव्हती सोनाकडे खरोखर. मला ना खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या, तू ती साडी कशाला घेतली, तू पैठणी घ्यायला पाहिजे, तू ती साडी कशाला घेतली, पैठणी घ्यायला पाहिजे होती. ज्यावेळेस हिनं साडी आणली, ही जी साडी 4 महिन्यात आधी घेतली होती तेव्हाच ब्लाऊज आले या पूजेची साडी म्हणून. मग ती साडी मानायची होती, बदलू शकत नव्हती. आपली पैठणी आणची गाड्या, ह्यांना कमेंट पैठणी घ्यायची गाड्या. तेव्हा पूजा आपली श्रावणात ठरत श्रावणात ठरत होती. शेवटी मग एका भावाकडून आणि बहिणीकडून आलेली आहे पैठणी. कलर छान कलर आहे ना, छान. पण पैठणीचे म्हणजे पैठणी सगळ्या करू होते. त्याचं कारण अगं ते हे असतं लुक असतो ही साडी कशी नेसली जाते, नऊवार नेसली नाही 6 वार. एक पैठण प्रकार एकदम नाव आहे का त्या गोष्टीचं. आता राहू दे, ह्या विषयावर मी नंतर ही साडी मुंबईला काढलेली आईची सोमवार सांगितलेली तुमच्या बरोबर ती त्यांच्याकडे गांधीनगरला काढले, पण ती त्यांच्याकडे ठेवले त्यांनी. त्याची माझ्याकडे नाहीये. टोपी घालायचं अगं पुन्हा महिना तिनं अगं प्रेमात आणले नाहीये. चालू का तुझी सवासीन घेऊन जातो. खरं सांगू मला नाही माहिती. नाही बरोबर नाही. काय आले नाही किती बारीक विचार करून मी म्हणजे मला पण नाही आणता आलं. शपथ शोधून आल्यात का साडी आली, पैठणी आली तिला. कुणीतरी माझ्याकडे साडी ठेवायची द्या तुम्ही. कल्पना दिली तुझी पाहिजे. अरे वा हे दुसऱ्या भावाकडे नाही मी दादा तुला अंड फोड अगं मग आम्ही जेव्हा असं असतो नाही असं थोड्या गोष्टीचा आनंद तो असं नुसतं हात काढत असतोय बस. हाताने घालता. सगळ्या ताईंची इच्छा होती की पैठणी करत होत्या. ज्याला त्याच्या म्हणजे आयर दाखवल्या की पैठणी का घेतली नाही किंवा पैठणी. तर शेवटी फायनली पैठणी आलेली आहे ताईनं. सोबतच जो शृंगारचं साहित्य, माझ्यासाठी बांगड्या, कल्पनानं पण माझ्यासाठी बांगड्या आणलेल्या होत्या. फक्त तिनं ऑफ कॅमेरा माझ्या हातात दिल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील की तिच्या बांगड्या तिनं काय काय आणलेलं होतं. कालच भरभरून कमेंट आले होते की ताई सक्कीसुद्धा नाती करत नाहीत, रक्ताची नातीसुद्धा एवढे करत नाही. तर यस, मी या गोष्टीची 100% सहमत आहे ताईनं. कोण काय देतं आणतं याच्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचा आनंद बघितला जातो आणि मन जपलं जातं, हे महत्वाचं. एका जागी मला माझ्या 4 आया बघायची इच्छा होती. ते 4 आया बघितल्या. सगळ्या बहिणी आल्या, तुमच्या दादाच्या बहिणी, म्हणजे मी सांगू शकत नाही, माझे भाऊ, माझ्या बहिणी, सगळं आता तुम्हाला उद्या आणि व्यवस्थित बघायला मिळेल. उद्या आणि कोण येतील त्यांची ओळख करून देईन. सर्वांना श्री स्वामी समर्थ.